कोणाचं सोनं करायचं असेल तर परीस लागतो. परिसाचा स्पर्श झालं की लोखंडाचं पण सोनं होतं असं म्हटलं जातं. मग हा परीस कुठे मिळणार तुम्हाला? तर हा परीस म्हणजे जीवनविद्येचा परीस आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून जीवनविद्येचा परीस तुमच्या आयुष्याला, तुमच्या जीवनाला जेव्हा लागेल तेव्हा तुमच्या आयुष्याचं, तुमच्या जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही, एवढं नक्की, एवढी गॅरंटी मी देतो. आता हा परीस जो आहे, या परिसाला ज्या 4 बाजू आहेत, त्याची एक बाजू म्हणजे प्रयत्न, दुसरी बाजू म्हणजे शहाणपण, तिसरी बाजू म्हणजे पुण्य आणि चौथी बाजू म्हणजे प्रार्थना. ह्या परिसाला 4 बाजू आहेत. मी पुन्हा सांगतो, या 4 बाजू म्हणजे प्रयत्न, पुण्य, प्रार्थना आणि शहाणपण, हे लक्षात ठेवा. त्यापैकी प्रयत्न हे सगळ्यांना माहीतच आहे. प्रयत्नाशिवाय कुठलीच गोष्ट होऊ शकत नाही. आणि या प्रयत्नाला अधिष्ठान लागतं ते शहाणपणाचं. प्रयत्नाला अधिष्ठान लागतं ते शहाणपणाचं. आणि पुण्याईला आधार लागतो प्रार्थनेचा, हे लक्षात ठेवायचं. म्हणून हे 4 बाजू ज्या जीवनविद्येच्या आहेत, हा परीस जर आपल्या आयुष्याला लागला तर नक्कीच आपल्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता आपण जेव्हा प्रयत्न म्हणतो तेव्हा ते प्रयत्न योग्य दिशेने होणं गरजेचं असतं. सद्गुरू नेहमी म्हणतात प्रयत्न कोणी करू शकतो, पण प्रयत्न योग्य दिशेने होणं हे खूप गरजेचं असतं. आणि ही योग्य दिशा देण्याचं काम शहाणपण करत असतं. आणि हे शहाणपण देण्याचं काम जीवनविद्या करत असते. दुसरं मी सांगितलं की पुण्य, आणि पुण्याला आधार प्रार्थना. म्हणून प्रयत्न जेव्हा आपण आयुष्यामध्ये करत असतो तेव्हा एका बाजूनी शहाणपणाचं अधिष्ठान लागतं आणि एका बाजूनी पुण्याईचं पाठबळ लागतं. त्याशिवाय प्रयत्न सक्सेसफुल होत नाहीत. तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल, तर तुम्हाला प्रयत्न आणि पुण्य या दोन्हीची गरज असते. म्हणून प्रयत्न योग्य दिशेने होण्यासाठी लागतं ते शहाणपण, आणि प्रयत्न यशस्वी होण्यासाठी जे लागतं ते पुण्य. आणि या पुण्याला आधार आहे प्रार्थना. आता हा सर्व विषय मी हळूहळू घेणार आहे 2 दिवसामध्ये. पण जेव्हा आपण शहाणपण म्हणतो तर शहाणपण म्हणजे काय हे आपण जरा बघून घेऊया आणि मग पुढे जाऊया. सद्गुरूंनी काय सांगितलं आहे की शहाणपण म्हणजे सावध राहणं, सगळीकडे सावध राहणं खूप गरजेचं असतं. म्हणून सद्गुरूंनी आहे ना पंचशील मांडलं. पंचशील, सुखी जीवनाचं पंचशील मांडलं. हे पंचशील काय हो? पहिली गोष्ट म्हणजे पुरेशी संपत्ती, दुसरी गोष्ट म्हणजे संतती, चांगली संतती, चांगली संगती, चांगली प्रकृती आणि देवाची भक्ती, ईश्वर भक्ती. आता हे जी 5 पंचशील आपल्याला जे सद्गुरूंनी शिकवलं, या पंचशिलामध्ये सर्व शहाणपण साचलेलं आहे. म्हणून हे जे शहाणपण आपल्या प्रयत्नाच्या मागे असेल तर आपण नक्की यशस्वी होऊ शकतो, एवढं मी सांगू शकतो. म्हणून पहिलं जे सद्गुरूंनी सांगितलं की पुरेशी संपत्ती, नुसती संपत्ती म्हटलं नाही, पुरेशी संपत्ती. आता आपण जेव्हा प्रयत्न करतो, खूप प्रयत्न करतो, बिझनेसमध्ये प्रयत्न करतो, नोकरीमध्ये प्रयत्न करतो, सर्व फील्डमध्ये आपण प्रयत्न करत असतो. आणि या प्रयत्नाच्या जीवावरच काही लोक यशस्वी होत असतात, काही लोक अयशस्वी होतात. या सर्वाला कारण ते शहाणपण आहे. आणि ह्या पंचशिलामध्ये सगळं शहाणपण लपलेलं आहे, एवढं मी सांगू इच्छितो. म्हणून पहिलं म्हणजे पुरेशी संपत्ती. पुरेशी संपत्तीचा अर्थ काय की शेवटी करिअर हे महत्त्वाचं आहे. आयुष्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते करिअर. जेव्हा आपण करिअर करतो तेव्हा आपल्याकडे पैसा यायला लागतो आणि आपण हळूहळू यशस्वी होऊ लागतो. त्याच्यानंतर यशस्वी जसजसे होत जातो तसजसं आपल्याला कीर्ती मिळते, आपल्याला पोझिशन मिळते, सर्व काही आपल्याला मिळायला लागतं. ते ह्या करिअरमधूनच मिळत असतं. म्हणून या करिअरला आपण खूप महत्त्व देत असतो.
पण सद्गुरूंनी सांगितलं या करिअरमधनं जी काही संपत्ती आपल्याला मिळते, मग ती संपत्ती कुठल्याही रूपामध्ये असू दे, पण ही जी संपत्ती मिळते ती संपत्ती ही फक्त उपयोगाची नाही. आयुष्यामध्ये जर तुम्हाला सुखी व्हायचं असेल तर नुसती संपत्ती उपयोगी पडत नाही. म्हणून सद्गुरूंनी संपत्ती किती कमवायची, कशी कमवायची आणि त्याचा विनियोग कसा करायचा या सर्वावर भाष्य केलेलं आहे. म्हणून किती कमवायची हा प्रश्न जर कोणाला विचारला की तुम्हाला किती संपत्ती पाहिजे मग तुम्ही खुश राहाल, तर कोणी सांगू शकत नाही. कारण कितीही मिळाली तरी ती पुरेशी नसते, हे लक्षात ठेवा. किती मिळू दे, तुम्ही म्हणा याला प्रूफ काय, रोज पेपरामध्ये वाचा. रोज पेपरामध्ये आपण वाचलं की आपल्याला ते सिद्ध होतं की कुठलीच संपत्ती पुरेशी नसते. हजारो कोटीचा घोटाळा करतायत लोक. आता ते हजारो कोटी कोण आणि कुठे घेऊन जाणार आहे मला प्रश्नच आहे. हजारो कोटीचा घोटाळा करायचा आणि ह्याच्यातनं शेवटी काय, जेलमध्ये जाऊन बसायचं. म्हणजे कितीही संपत्ती मिळाली तरी माणसाला ती पुरेशी होत नाही. मग पुरेशी संपत्ती म्हणजे काय, हा सद्गुरूंनी सुंदर आपला विचार मांडलेले आहेत. सद्गुरू म्हणतात की संपत्ती योग्य मार्गाने, बघा योग्य मार्गाने प्रामाणिकपणे आपलं आयुष्यातल्या सर्व गोष्टी सांभाळून, म्हणजे काय, प्रकृती, कुटुंब, मुलं या सर्वांना सांभाळत विधायक काम करत जेव्हा तुम्ही संपत्ती मिळवता, मग ती किती असू दे ती तुमची पुरेशी संपत्ती. बघा पुरेशी संपत्तीचं लिमिट हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. कारण प्रत्येकाची केपेबिलिटी, प्रत्येकाची योग्यता ही वेगळी असते. म्हणून काही पथ्य सांगितली सद्गुरूंनी की संपत्ती कमवा, भरपूर कमवा, पण काही पथ्य सांगितली. आपले डॉक्टर लोक नेहमी पथ्य सांगतात. सद्गुरूंनी पण पथ्य सांगितले. एक म्हणजे प्रामाणिकपणे कमव, जे काय कमवशील ते प्रामाणिकपणे. शॉर्टकट नको. आपल्याला शॉर्टकटची खूप आवड असते, कारण प्रयत्न नको असतात. आपल्याला लवकर सगळं मिळालं पाहिजे, लवकर. आणि लवकर जेवढं मिळतं ना तेवढं सद्गुरू म्हणतात शॉर्टकट म्हणजे नेककट. शेवटी तुम्ही प्रॉब्लेममध्ये नाही तर जेलमध्ये जाऊन बसता. म्हणून प्रामाणिकपणा हा पहिलं पथ्य. दुसरं विधायक काम, जे काय काम कराल ते विधायक असलं पाहिजे. तिसरं आपली प्रकृती सांभाळून. आणि चौथं आपलं कुटुंब सांभाळत, आपलं कुटुंब सांभाळलं पाहिजे. आणि पाचवं कुठेतरी सामाजिक ऋण जे आपल्यावर आहे ते आपण फेडत राहिलं पाहिजे. हे जेव्हा तुम्ही सर्व करता, हे सर्व सांभाळून, ही सर्व पथ्य सांभाळून तुम्ही जेव्हा पैसे कमवता तेव्हा त्याला पुरेशी संपत्ती म्हणतात. आता ह्याच्यातलं प्रत्येक पथ्य खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला दिसताना ही पथ्य एकदम सिंपल वाटतात, पण तेवढी सिंपल नसतात. आपण काय करतो, पैशाच्या आणि करिअरच्या मागे एवढे लागतो की आपण आपली कसलीच विचार करत नाही, प्रकृतीचा विचार करत नाही, कसलाच विचार करत नाही. म्हणून आज उद्योगधंदे जे करतात, कितीतरी लोक अप्रामाणिकपणे धंदे करत असतात. आणि जे काही करतात त्याच्यातून समाजाचं नुकसान होतं, इथे आपलं लक्ष जात नाही. म्हणून शेती करताना, शेतीमध्ये मी मास्टर नाही आहे, कारण मी शेतकरी नाही आहे, पण शेतकऱ्याबद्दल जे काही मी ऐकलं आहे की लवकर पैसा मिळवण्यासाठी आपण पेस्टिसाईड वापरतो. आता ह्या पेस्टिसाईड वापरल्यामुळे एका अंगाने तुम्हाला त्रास होतो आणि एका अंगाने लोकांना त्रास होतो, समाजाला त्रास होतो. तर एका बाजूनी त्याचे परिणाम तुमच्यावर होणार, तुमच्या प्रकृतीवर होणार, आणि एका बाजूनी राष्ट्रावर त्याचे परिणाम होत आहेत. आपल्यावर परिणाम काय होतात, आपल्याला रोग होत आहेत.
आणि तुम्ही पेस्टिसाईड मारलेलं धान्य फळं जेव्हा तुम्ही लोकांना देतात, समाजाला देतात, तर समाजसुद्धा त्याच्यामधनं रोग निर्माण होत आहेत. आज कॅन्सरचं प्रमाण संपूर्ण जगामध्ये, इंडियामध्ये जास्त आहे असं म्हटलं जातं. कॅन्सरचं प्रमाण, डायबिटीसचं प्रमाण, डिप्रेशनचं प्रमाण, ही सगळी प्रमाणं भारतामध्ये वाढत चाललेली आहेत. आणि ह्याला कुठेतरी आवर घातला पाहिजे आपण, की तुम्ही एखादं दुष्कर्म जेव्हा करता तेव्हा त्याचे परिणाम तुम्हालाच भोगायला लागतात, हे लक्षात ठेवायचं. कर्माचं फळ हे आपल्यालाच भोगायला लागतं, ते कधीच चुकत नाही, लक्षात ठेवा. कोणाचाही वशिला चालणार नाही. देवाच्या दरबारामध्ये कोणाचाही वशिला चालत नाही. तुम्ही दुष्कर्म केलं की त्याचं फळ म्हणजे तुम्हाला दुःख भोगायला लागणार, आणि तुम्ही सत्कर्म केलं की तुम्हाला त्याचं फळ, सुख हे भोगायला लागणार आहे. म्हणून शेतकऱ्यांनी हा जो मोह टाळला पेस्टिसाईड वापरण्याचा, आणि हल्ली झिरो बजेट फार्मिंग वगैरे काय काय मी ऐकतोय, नंतर सेंद्रिय शेती, ह्या सगळ्या गोष्टी करूनसुद्धा माणूस श्रीमंत होऊ शकतो असं बऱ्याच लोकांनी दाखवून दिलेलं आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी दाखवून दिलेलं आहे की शॉर्टकट घेऊनच माणूस मोठा होतो असं नाही, आणि हे चांगल्या गोष्टी करूनसुद्धा माणूस मोठा होऊ शकतो. चांगली पिकं काढता येतात, फक्त याचं ज्ञान पाहिजे, लक्षात ठेवा, ज्ञान पाहिजे. माझ्याकडे सकाळीच एक माणूस भेटायला आला होता, मुलगा. तो मला, मी ॲग्रिकल्चर कॉलेजमधनं BTech झालेलो आहे. मला इतकं त्याचा अभिमान वाटला. मी म्हटलं, तू योग्य मार्गावर आहेस. तू जर ही शेती कशी करायची लोकांना शिकवलं, आणि लोकांना त्याच्यातनं जास्तीत जास्त प्रोडक्शन कसं काढायचं शिकवलंस, तर तुझा खूप फायदा होईल, आणि हा बिझनेस तू मोठ्या प्रमाणावर करू शकशील. सांगायचा मुद्दा एकच आहे की सद्गुरूंनी सांगितलं, शॉर्टकट घेऊन चालत नाही. शॉर्टकट म्हणजे नेककट, हे लक्षात ठेवा. म्हणून ही जी पथ्य पाळायची आहेत की लोकांचं नुकसान होता कामा नये. मग तो कुठलाही व्यवसाय असू दे, कुठलाही, म्हणजे पॉलिटिकलपासून ते बिझनेसपर्यंत किंवा डॉक्टरी व्यवसायापर्यंत, कोणालाही समाजाला नुकसान होणार नाही असं जर तुम्ही काम केलं तर तुम्ही कधीच कमी पडणार नाही. तुम्हाला आयुष्यामध्ये काही कमी पडणार नाही, कारण ते सत्कर्म आहे. तुम्ही समाजासाठी काहीतरी करताय तेव्हा त्याचं फळ तुम्हाला मिळणार, ह्याच्याबद्दल गॅरंटी बाळगा. म्हणून पथ्य काय सांगितलं की विधायक काम करा. विधायक म्हणजे काय? समाजाला उपयोगी, समाजानं त्याच्यातनं समाजाला फायदा होईल, मग ते कुठलंही काम समाज उपयोगी होऊ शकतं. जेव्हा डॉक्टर मनापासून पेशंटची सेवा करतात तेव्हा तो समाज उपयोगी कामच करत असतो. समाज उपयोगी काम करण्यासाठी कुठल्या तरी समाजी संस्थेमध्ये जाण्याची गरज नाही. गेलं तर छान, पण आपलं काम करताना सुद्धा आपण समाजाची सेवा करू शकतो, हे लक्षात ठेवा. समाजाची सेवा करू शकतो. मग ह्याच्यासाठी काय पाहिजे? विधायक काम. जे काम करणार विधायक, ज्या रीतीने करणार ते पण विधायक. नाहीतर आज मोठमोठे कारखाने चालत आहेत आणि त्यांची रासायनिक क्रिया केलेलं पाणी नदीमध्ये सोडून देतात, समुद्रामध्ये सोडून देत आहेत, पाण्याचं प्रदूषण करतायत, जमिनीचं प्रदूषण करतायत. हे सगळं करताना प्रत्येकजण स्वतःचा फायदा बघतोय, स्वतःचा फायदा. पण मी म्हणतो स्वतःचा फायदा बघाच, पण हे जे तुम्ही करताय याच्यातनं तुम्हाला जे काही पैसा मिळेल शॉर्ट टर्म, तो तात्पुरता पैसा असणार. आणि तुम्ही जर तुमचं आयुष्य पाहाल तर आयुष्य तुमचं कधीच सुखी होऊ शकत नाही. आणि म्हणून विधायक काम आणि विधायक पद्धतीने काम दोन्ही महत्त्वाचं आहे. म्हणून सद्गुरूंनी लव वर्क सांगितलं. लव वर्क म्हणजे काय? प्रेमाने काम करा. प्रत्येक गोष्ट प्रेमाने करा, प्रामाणिकपणे करा. जेवढं तुम्ही प्रेमाने आणि प्रामाणिकपणे काम कराल, हे प्रीचिंग नाही, लक्षात ठेवा. नाही तर म्हणणं हे कोणी सांगेल, प्रेमाने काम करा, प्रामाणिकपणे काम करा, सगळेजण सांगतात.
सद्गुरू त्याच्या मागचं सायन्स सांगतात, हे महत्त्वाचं आहे. सद्गुरू नुसतं प्रेमाने काम करा म्हणून सांगत नाहीत. प्रेमाने काम का करा, त्याच्यातनं तुमचा स्वार्थ कसा साध्य करायचा आहे हे शिकवतात सद्गुरू. म्हणून सद्गुरूंनी सांगितलं प्रामाणिकपणे काम करा. आपण ऑफिसमध्ये काम करतो, आपण प्रामाणिकपणे काम करत नाही ऑफिसमध्ये पण. लोकांना वाटतं करप्शन म्हणजे कुठून तरी पैसा घेतला म्हणजे करप्शन. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, ऑफिसमध्ये जाऊन काम न करणं, लक्षात ठेव मी काय बोलतो ते, ऑफिसमध्ये जाऊन काम न करणं हे पण करप्शन आहे. तुम्ही म्हणा हे कसं काय, कारण तुम्ही पैसा घेता आणि काम करत नाही म्हणजे करप्शन. पैसा घेऊन जेव्हा तुम्ही काम करत नाही याचा अर्थ तुम्ही करप्ट आहात. म्हणून प्रामाणिकपणे याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, प्रेमाने काम करणं, सिन्सिअरली काम करणं, आणि कुठलंही काय म्हणतात त्याला भ्रष्टाचार न करता काम करणं. हे सर्व त्या प्रामाणिकपणामध्ये येत असतं. म्हणून आपण भ्रष्टाचार न करता जेव्हा काम करू तेव्हा आपण जे कमवू ते तुम्ही भ्रष्टाचार करून किती कमवलं तरी त्याचा उपयोग होणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून प्रामाणिकपणे काम हे सगळ्यात महत्त्वाचं, विधायक काम हे दुसरं महत्त्वाचं. तिसरं सद्गुरूंनी सांगितलं म्हणजे प्रकृती सांभाळून. कारण सद्गुरू म्हणतात शरीर साक्षात परमेश्वर आहे. शरीर सांभाळा, शरीर नाही तर काही नाही. तुम्ही किती पैसा कमवला आणि शरीर नाही, उपयोग नाही. साखर कारखान्याकडे भरपूर असं मी ऐकलं, साखर कारखान्यात जर चेअरमनला जर डायबिटीज झाला तर त्याच्या कारखान्यातली साखरचा एक चमचा पण तो खाऊ शकत नाही. का? शरीर नाही सांभाळलं. म्हणून शरीर सांभाळणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणून तुम्ही करिअर करा, कामं करा, सगळं करा, पैसे कमवा, पण ते करताना सावध राहा. सावध कुठे? प्रकृतीकडे सावध राहा. प्रकृतीकडे सावध राहायला पाहिजे, फॅमिलीकडे सावध राहायला पाहिजे. कारण दुर्लक्ष केलं, काय म्हणतो ते का, दुर्लक्ष केलं की सगळ्या गोष्टी डिटिरिएट होतात. म्हणजे काय, खाली मार्गाला जातात, वाईट व्हायला लागतात. मुलांकडे दुर्लक्ष केलं की मुलं खराब होतात, वाईट होतात. बायकोकडे दुर्लक्ष केलं की बायकोचं लक्ष दुसरीकडे जायला लागतं. हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपल्या फॅमिलीकडे लक्ष दिलं पाहिजे. पहिलं तुम्ही हे सगळं करिअर आणि कशासाठी करतात, नुसते पैसे कमवण्यासाठी नाही, आपल्या फॅमिलीचं भलं करण्यासाठी करत असतात. म्हणून फॅमिलीकडे लक्ष. नंतर मुलांना वाढवलं पाहिजे नीट, कारण मुलं जर नीट वाढली नाही तर ती आपली संपत्ती ठरत नाही, ती विपत्ती ठरते. म्हणून या सगळ्या गोष्टीचं महत्त्व आहे. आणि या सर्व गोष्टी सांभाळून जेव्हा तू जे काम करतोस, जेवढा बिझनेस करायचा तेवढा कर, आणि त्याच्यातनं जी काही मिळेल ती पुरेशी संपत्ती, लक्षात ठेवायची, ती पुरेशी संपत्ती. नाहीतर 7 पिढ्यांची कमाई, सद्गुरू म्हणतात 7 पिढ्यांची कमाई म्हणजे 7 मढ्यांची कमाई. म्हणजे काय, तुम्ही मढी निर्माण करणार आहोत. तुम्हाला मी एक वॉरन बुफेचं उदाहरण देतो. वॉरन बुफे नावाचा एक जगातला सगळ्यात श्रीमंत प्राणी म्हणजे माणूस. आता तो नंबर 2वर आहे जगामध्ये. त्याचं जेव्हा आम्ही काही वाचलं तेव्हा आम्हाला एकदम तोंडात पोटं घालण्यासारखं आहे. 62 कंपनीचा मालक, किती, 62. तरीसुद्धा हा माणूस संध्याकाळी 6 वाजता घरी येऊन फॅमिलीकडे बघतो. 6 वाजता घरी. बरं, एवढा पैसा कमवला म्हणून काय मोठे मोठे बंगले असे बांधले नाही. 3 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये जो पहिल्यापासून राहतो तिथेच राहतो. कारण 3 बेडरूमच्या जास्त बेडरूम लागत नाहीत, खरंच लागत नाहीत. आपण उगीच खूप बेडरूम करत असतो की ते काय खेळायला आहे का, ह्या बेडरूममधनं त्या बेडरूममध्ये, असं करत नाही ना. आपल्याला शेवटी एकच बेडरूम लागते. पण खूप बेडरूम, खूप काही काही मिळालं की आपल्याला वाटतं आपण काहीतरी खूप ऐश्वर मिळवलं आणि खूप काहीतरी सुख कमवलं. असं नाही होत. तो 3 बेडरूमच्या फ्लॅटमध्ये राहतो, गाडी तीच वापरतो नेहमीची.
स्वतःचं फ्लाईट्स आहेत पण त्याच्यातनं जात नाही, इकॉनॉमी क्लासने जातो. ब्रँडेड शर्ट घालत नाही. वेडा आहे ना. पैसा आम्हाला द्या, आम्ही काहीतरी मजा मारू. काही करत नाही. आणि संध्याकाळी 6ला पुन्हा घरी. हे त्याला कसं काय जमतं? हे कसं जमतं? हे जर जगातील श्रीमंत माणसाला जमतंय, मग ते आपण कशाला म्हणतो की आम्हाला वेळ नाही मिळतो, आम्हाला खूप कामं आहेत हो, आम्हाला घरी यायला 12 वाजतात हो. ह्याचा अर्थ आपण नीट काम करत नाही. त्यांनी काय केलं आहे? त्यांनी प्रत्येक काम दुसऱ्यांवर जबाबदारी दिलेली आहे. तो फक्त रिव्ह्यू घेतो प्रत्येकाचा. प्रत्येकाला त्यांनी जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत. सगळीकडे आपलं नाक खुपसत बसत नाही. तो एकदा जबाबदारी दिली त्याला डेलिगेशन म्हणतात आमच्या मॅनेजमेंटमध्ये. एकदा डेलिगेशन केलं की ही इज रिस्पॉन्सिबल फॉर द रिझल्ट्स. त्यांनी रिझल्ट दिले पाहिजे, नाही दिले तर तो रिव्ह्यू घेत राहतो. सांगायचा मतलब काय की एवढा श्रीमंत माणूससुद्धा जेव्हा सामान्यपणे राहतो तेव्हा तो खरा सुखी असतो, लक्षात ठेवायचं. आणि सर्वात महत्त्वाचं, त्यांनी एवढी जी संपत्ती कमावलेली आहे त्याच्यातली 85% त्यांनी दान करून टाकलेली आहे. अरे मग कशाला कमवली? एवढा त्रास करून कशाला कमवली? त्यांनी कमवली, मिळाली त्याला, आणि परत त्यांनी समाजाला परत दिली. 85% दान आपल्याकडे अजीज प्रेमजी भाईंनी पण दिलेलं आहे. विप्रोचे जे चेअरमन त्यांनी काहीतरी 25-30% देऊन टाकली आहे. आपले इन्फोसिसचे को फाउंडर्स त्यांनी पण दिले 50% आपली संपत्ती देऊन टाकली समाजाला. आता हे जे करतायत ना, तेव्हा त्यांना एका पत्रकारांनी प्रश्न विचारला. आपल्या मनात हेच प्रश्न येणार ना. त्याने पत्रकारांनी त्याला एक प्रश्न विचारला. काय प्रश्न विचारला? अरे बाबा, तुला मुलं आहेत ना, त्यांना दे ना पैसे, लोकांना काय देऊन टाकतोय? तर त्यांनी काय उत्तर दिलं? ते उत्तर इथे प्रत्येकाने लक्षात ठेवा. संपत्ती गोळा करताना त्यांनी उत्तर असं दिलं की आपण आपल्या मुलांना एवढी संपत्ती दिली पाहिजे, केवढी? ज्यांनी त्यांना काहीतरी करण्याची स्फूर्ती येईल, काहीतरी करण्याची स्फूर्ती येईल. आणि एवढी दिली नाही पाहिजे की त्यांनी बसून खाण्याची वृत्ती निर्माण होईल. पुन्हा सांगू, संपत्ती एवढी द्या मुलांना की तेही मुलांना काहीतरी करून दाखवण्याची स्फूर्ती मिळेल. एकदम काय दिलं नाही तर बिचारे हैराण होतील ना. दिलं काहीतरी, त्यांना कॅपिटल मिळालं, मग त्याच्यावर ते काहीतरी करतील आणि आपलं काहीतरी करून दाखवतील. मग स्फूर्ती देणं इतकं काहीतरी द्या, पण एवढं देऊ नका की त्यांना काहीच न करण्याची वृत्ती निर्माण होईल, ऐत खाऊ वृत्ती निर्माण होईल. बसायचं, बापाने दिलेला पैसा उडवायचा आणि एन्जॉय करायचं. मग ही अशी मुलं व्यसनाच्या अधीन होतात, नको त्या इल्लीगल आणि गोष्टी करायला लागतात आणि फुकट जातात. आणि असं एकच पिढी फुकट जात नाही, 7 पिढ्या फुकट जातात. कारण 7 पिढ्याचा पैसा जमवलेला असतो याने. काय मिळालं? 7 पिढ्याला पुरेल एवढा पैसा जमून शेवटी सगळी जर मुलं तुमची फुकट जाणार असतील, ऐत खाऊ होणार असतील, फुकट जाणार, फुकट व्यसनं, ड्रग्ज. तुम्ही आता बघतायत मोठमोठे जे श्रीमंत लोक आहेत, सेलिब्रिटीज, नावं घेत नाहीत, आत्महत्या तरी करतात, त्यांचा खून तरी पडतो. त्यांची मुलं इल्लीगल गोष्टी करण्यामध्ये पुढे असतात. कोण दारू, काय म्हणतात त्याला, ड्रग्सचा व्यवसाय करतात. कारण त्यांना काय करायचं राहिलेलं नसतं. सगळे सुखं त्यांना मिळालेली आहेत. सगळी सुखं मिळाल्यानंतर करणार काय हो, प्रश्न पडतो ना. कारण शेवटी काय असतं माहिती आहे, एक मिळालं की दुसरं. आपली एक सवय आहे ना, की एक काहीतरी मिळालं की दुसरं आणखीन पाहिजे, दुसरं मिळालं की तिसरं पाहिजे. असं आपलं मन आहे ना, चंचल आहे, माकडासारखं. एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून स्थिर कधीच होत नाही मन. आणि आपल्या रिक्वायरमेंट्स, आपल्याला जे पाहिजे ना ते कधीच कमी होत नाही.
आणखी 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 चालू असतं आणि याच्यामध्ये आपण आणखी आणखी करताना दुःखी होऊन जातो. आणि हे जे आपण आणखीन करतो ना, त्याच्यामुळे शेवटी मुलांना आहे ना सगळं काही मिळतं लहान वयामध्येच. जे पाहिजे ते हातात, जेवढ्या गाड्या पाहिजे ते हातात. मग आता काय मिळवणार हा प्रश्न मुलांना पडतो. मग मुलं जे करू नये त्या गोष्टीच्या मागे लागायला लागतात. मग ड्रग्समध्ये हे होतात, व्यसनाच्या अधीन होतात आणि त्यांचं लाईफ फुकट जातं. लक्षात ठेवा, फुकट जातं. म्हणून पुरेशी संपत्ती याच्यामध्ये आपली संतती चांगली निपजली पाहिजे. आणि ह्याला कारण पुन्हा त्यांचंच काम असतं. त्यांनी जे भ्रष्टाचार केलेला असतो त्याचा परिणाम म्हणून त्यांना अशी संतती मिळते. लक्षात ठेवा. म्हणून सद्गुरूंनी हा पुरेशी संपत्ती हा विषय जो मांडला आहे ना, खूप सुंदर मांडलेला आहे. लक्षात ठेवायचं. संपत्ती मिळवा. आज मी बघतो मुली आणि मुलं दोघे करिअरच्या मागे लागलेले आहेत. करिअरच्या मागे एवढे करिअरच्या मागे लागलेले आहेत की मुलगा आणि मुलगी एकमेकांना, म्हणजे नवरा बायको भेटत पण नाही एकमेकांना. मी असे लोक बघितले आहेत की नवरा 12 वाजता घरी येतो, नाही सॉरी बायको 10 वाजता घरी येते, त्याच्यानंतर थर्ड शिफ्टमध्ये नवरा जातो. दोघांचं कधीतरी मला वाटतं भेट होत असेल. असे लोक मी बघितलेले आहेत. त्यामुळे एका बाजूनी बायको करिअरच्या मागे, एका बाजूने नवरा करिअरच्या मागे, दोघांचाही संबंध नाही. ह्याच्यामध्ये मुलं वाईट निपजतात. मुलांकडे लक्ष नाही. दुर्लक्ष केलं की डिटिरिएट होते. समजा, लक्षात ठेवा. कुठल्याही गोष्टीकडे दुर्लक्ष केलं की ती गोष्ट खराब होऊन जाते. म्हणून कुटुंब संस्था आज जर तुम्ही बघितलं आहे, कुटुंब संस्था काय म्हणतात गॅसवर आहेत. कुटुंब संस्था ही गॅसवर गेलेली आहे. का? तर कारण दोघेही करिअरच्या मागे. आता मुलींना पण एक हे झालेलं आहे की आम्ही सुद्धा मुलांपेक्षा कमी नाही. छान आहे, कमी नाहीच, आम्ही म्हणतच नाही कमी आहेत म्हणून. मुलं जे काही करतात ते सगळं मुली करून दाखवू शकतात. पण ह्याच्यासाठी मुलं दारू पितात म्हणून आपण दारू प्यायला पाहिजे असं गरज नाही. आज मुलींना तिथे पण कमीपणा वाटतो. अरे आम्ही दारू पित नाही, आम्ही काय कमी आहोत. म्हणून हल्ली मुली पण व्यसनाला लागलेले आहेत. म्हणजे मुलींचा प्रॉब्लेम वाढत चालला आहे हल्लीच्या जगात. सांगतो तुम्हाला, मी बघितलेलं म्हणून सांगतो. सिगारेट, दारू, बिनधास्त, आणि नवीन नवीन नावं आहे. टकीला आणि टक्काला काय माहीत नाही नाव एक एक. याच्यामध्ये मुलींचा सर्वनाश होतोय. पण त्या मुलींना कळत नाही. तरुण वयामध्ये कुठलीच गोष्ट कळत नसते. लक्षात ठेवा. कारण शहाणपणे नेहमी उशिरा सुचतं. शहाणपणाचा अर्थच तो आहे. शहाणपण म्हणजे काय? जे उशिरा सुचतं ते शहाणपण. सगळं झाल्यानंतर अरे रे मी हे करायला नको होतं. कधी? झाल्यावर. अगोदर आपण टाव फोडून सांगत असतो आई वडील, करू नको रे बाळा, अभ्यासाकडे लक्ष दे. तुम्हाला काय कळतं? आजकालची आमची पिढी वेगळी आहे. असं करता करता तरुणांची व्यसनाकडे जायला लागले, व्यसनाकडे. म्हणून पुरेशी संपत्ती ही एकच गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये सर्व पथ्य जर तुम्ही पाळली तर तुम्ही खऱ्या अर्थाने सधन व्हाल. खऱ्या अर्थाने सधन व्हाल. काय असतं माहिती आहे, एकदा एका माणसाकडे, एका आपला मोठा माणूस आहे, त्याच्याकडे एक माणूस बोलला की तुमचा भारत देश गरीब आहे. बघा, त्यांनी असं स्टेटमेंट केलं की तुमचा भारत देश गरीब आहे. तेव्हा त्यांनी काय सांगितलं, तुमचा भारत देश गरीब नाही आहे, भारतातली माणसं गरीब आहेत. आता याच्यामध्ये फरक काय? देश गरीब नाही, त्याच्यातली माणसं गरीब आहेत. माणसं दरिद्री आहेत, म्हणजे दरिद्री विचाराचे आहेत. देश गरीब नाही आहे. देश आपल्याला श्रीमंत देश नाही जगात. तुम्हाला सांगतो, आपल्या भारतामध्ये जे रिसोर्सेस आहेत ते कुठेच मिळणार नाही तुम्हाला. सगळं काही आहे भारतामध्ये, रिसोर्सेस म्हणतात त्याला. सगळ्या गोष्टी भारतामध्ये मुबलक आहेत. त्याचा वापर नीट केला जात नाही, त्याचा उपयोग नीट केला जात नाही आहे. आणि ह्या उपयोग करण्यासाठी लागतं ते शहाणपण. तिथे आपण कमी आहोत.
म्हणून विचाराने आपण दरिद्री आहोत, म्हणून देश गरीब झालेला आहे. देशामध्ये सगळं काही आहे. जपान देश जो आहे त्याच्याकडे काही नाही आहे, काही नाही. निसर्गाचा पण कोप आहे त्यांच्यावर. सतत सतत भूकंप होत असतात, नासधूस होत असते, सगळं काही होत असते. त्यांच्याकडे कुठलेच रिसोर्सेस नाही आहेत. सगळं एक्सपोर्ट इम्पोर्ट करायला लागतं, सगळ्या गोष्टी आयात करायला लागतात. त्यांच्याकडे काय नाही आहे. तरीसुद्धा हा देश डेव्हलप कंट्रीजमध्ये जाऊन बसलेला आहे. डेव्हलप कंट्रीजमध्ये का? कारण विचार चांगले, त्यांचे विचार गरीब नाही आहेत, विचार दरिद्री नाही आहेत, विचार श्रीमंत आहेत. लक्षात ठेवायचं. श्रीमंत विचार म्हणजे काय? मोठे विचार. जो माणूस मोठा विचार करू शकतो तोच मोठा होऊ शकतो. लक्षात ठेवायचं. म्हणून जीवनविद्येची गरज आहे. इकडे जीवनविद्येची गरज त्याच्यासाठीच आहे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे.